पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावरती येत आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण आज होत आहे। यामध्ये ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पंतप्रधान पायाभरणी करणार आहेत। त्यासोबतच पंतप्रधान मोदी हे 5,600 कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ सुद्धा आज करतील। तर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज कोणत्या मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन होते आपण बघूया। गोरेगाव मुलुंड लिंक रोडचे भूमिपूजन आज पंतप्रधान करतील। त्याचबरोबर ग्रँट रोड ते ऑरेंज गेट या ईस्टर्न फ्रीवेला जोडण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या कनेक्टर पुलाचे भूमिपूजन सुद्धा आज मोदींच्या हस्ते होत आहे। भांडूप जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवण्याच्या कामाचे भूमिपूजन सुद्धा आज पंतप्रधान करतील। ठाणे आणि दहिसर इथल्या डेब्रिज प्लांटचे भूमिपूजन सुद्धा आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याविषयी अधिक बोलूयात। रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी मुंबईतनं सोबत आहेत। रिद्देश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणुकीनंतरचा पहिलाच मुंबई दौरा आहे, काय वैशिष्ट्य आजच्या या दौऱ्याची सांगता येतील? पाहिलं तर लोकसभा निवडणुकीनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये हा पहिला दौरा आहे। आगामी ते विधानसभा निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण दौरा आपण समजला पाहिजे, कारण या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत त्याचा जे भूमिपूजन सोहळा हा पार पडणार आहे। मग तो बोरिवली ठाणे बोगदा मार्ग असो, तो इथे दुसरा तो लिंक रोड आहे गोरेगाव, त्या लिंक रोड येथील तो भोयरी मार्गाचा भूमिपूजन सोहळा असो, असे अनेक आणि महत्त्वपूर्ण जे मुंबईतील प्रकल्प आहेत जे त्यांचा भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्याचबरोबर पाहिलं तर नुकताच लाडकी बहीण योजना ह्याच्याबद्दल ही देखील जाहीर करण्यात आली आहे। तर त्या संदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भूमिपूजन सोहळ्यादरम्यान जे भाषण होणार त्याबद्दल देखील आपल्याला बोलताना पाहायला मिळतील। काही महिन्यात जे विधानसभा निवडणुका येत आहे आणि त्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण दौरा हा समजला जातोय। या दौऱ्यामुळे एकंदरीत पाहिलं तर विधानसभा निवडणुकीचे रणशिंगणा फुंकण्याचं काम हे आज महायुतीकडून करण्यात येणार आहे। आज त्यांच्या भाषणादरम्यान पण ते कायम त्याच्या कार्यकर्त्यांना आणि मुंबईकरांना काय संदेश देणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर पाहिलं संध्याकाळी BKC इकडे देखील एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमानिमित्त देखील ते तिथे जाण्याची शक्यता आहे। मात्र आजच्या हाचा जो दौरा आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण जे मुंबईतील जे अनेक जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाचे जे भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार। आज संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान गोरेगावतील नेस्को सेंटरमध्ये जे सर्व भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। आणि या दरम्यान एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर अजित पवार असतील, त्याचबरोबर जे राज्यपाल असतील रमेश बैस हे सर्व उपस्थित राहणार। त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, पियुष गोयल असतील, हे देखील आजच्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपस्थित राहणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा पंतप्रधानांचा हा पहिलाच मुंबईचा दौरा आहे आणि त्यामुळे अर्थात या आजच्या या दौऱ्यामध्ये संबोधनादरम्यान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात याकडे लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।